मुंबईच्या धारावीमध्ये तणावपूर्ण स्थिती, मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद, कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाच्या गाडीचीही तोडफोड. धारावीच्या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, संजय राऊत यांची मागणी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये गृहमंत्रालय पूर्णपणे फेल, धारावीच्या घटनेवरून सुप्रिया सुळे यांची टीका. सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याच्या नंतर आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक. आज दुपारी सिनेट निवडणुकीतील उमेदवारांबरोबर बैठक पार पडणार. सिनेटची निवडणूक रद्द करण्याविरुद्ध ठाकरेंची युवा सेना हायकोर्टामध्ये जाणार, सोमवारी याचिका दाखल करणार. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीचं खेळ चाले, मुंबई विद्यापीठ राजकीय दबावाला बळी पडतंय. स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित, मात्र विद्यापीठाची भूमिका संशयास्पद, अमित ठाकरे यांचं ट्विट. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपात उच्च न्यायालयाचा नकार होता. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या याचिकेमुळे राज्य सरकारनं निवडणूक स्थगित केल्याचा संघटनेचा दावा. सिनेट निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठातील पदवीधरांचा अपमान, अचानकपणे निवडणूक रद्द करणं अन्यायकारक, या विरोधामध्ये राज्यपालांकडे दाद मागणार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका. राज्यात 10 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता. हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्याच्या नंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील 3ही पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू. शिवसेनेला कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 121 जागा हव्यात. सप्टेंबर अखेरपर्यंत तिढा सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न. राज्याचा मुख्यमंत्री बदलायचा आहे, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. देवेंद्र फडणवीस यांनी केव्हाच मैदान सोडलंय, फडणवीस मनाने हरलेत, संजय राऊत यांची टीका. राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या वरळी विजन या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये कार्यक्रमाची तयारी सुरू. आदित्य ठाकरेंना सुद्धा वरळी विजन या कार्यक्रमाचं आमंत्रण. आदित्य ठाकरे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार की नाही याचीही उत्सुकता. पुण्यातल्या खड्ड्यांवरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा नाराज. 2 आणि 3 सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला, असं पुणे पोलिसांना खरमरीत पत्र. आंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं. हाकेंच्या उपोषणाच्या ठिकाणी मोठा गोंधळ. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. आंतरवाली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. काल वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्यात. काल झालेल्या वादावरून मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. मराठा समाजाकडून रविवारी जालना बंदची हाक. मराठा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बंद ठेवण्याचं आवाहन. मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे मराठा समाज आक्रमक. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक. 500हून अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची हाक. जरांगेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन. बीड आणि पुण्याच्या पाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक. उद्या चेंबूरमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ उपोषण. अजित पवारांच्या महाराष्ट्रवादी रे या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवर टीझर पोस्ट. विधानसभेला महाशक्तीचाच विजय होणार, बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास. विधानसभेला सर्व 288 जागा लढणार, बच्चू कडू यांची माहिती. विधानसभा निवडणुकीमध्ये पुरंदर हवेलीमध्ये महाविकास आघाडीत तेढ निर्माण होण्याची शक्यता. माजी सनदी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, मात्र 2019 मध्ये जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे वाद होण्याची शक्यता. शरदचंद्र पवार पक्षाचा ठाकरे गटाच्या जागांवरती दावा. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 पैकी 10 जागा लढण्यावरती शरदचंद्र पवार पक्ष ठाम. नाशिक मध्य आणि पश्चिम या जागेवरती ठाकरे गटाची नावं निश्चित होऊनही पवारांच्या पक्षानं सांगितला दावा.
16 वर्षांपूर्वी एसटी बसची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी निलंगा न्यायालयामध्ये सुनावणी. आजच्या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर. या प्रकरणी पुढची सुनावणी 8 ऑक्टोबरला. बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली. वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान डॉक्टरांच्या समोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकारी यांच्यासह 20 जणांची साक्ष. नागपूरमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. आईवडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपी अत्याचार करून झाला होता फरार. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावरती सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण. या वस्तूंचा आज संध्याकाळी 6 वाजता लिलाव होणार. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये लिलावाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.